तापमान. तापमान म्हणजे काय हे प्रथम आपण समजून घेऊयात. एखादी वस्तू किंवा पदार्थ थंड आहे की गरम हे आपण काय करतो हे आपण जाणून घेतो. याच संज्ञेचं स्पष्टीकरण करण्यासाठी तापमान हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर आज आपण शिकणार आहोत भूगोलातील पुढचा धडा ज्याचं नाव आहे तापमान. करून पहा, इथे तुम्हाला दोन आकृत्या दिलेल्या आहेत. आकृती क्रमांक अ आणि आकृती क्रमांक ब अशा दोन आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. त्या आकृत्यामध्ये काय सांगितलेलं बघा, एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा. म्हणजे आपण इथे दिसते आपल्याला एक विजेरी घेतलेली की जी अशी स्थिर ठेवलेली आहे अ आकृतीमध्ये आणि ब आकृतीमध्ये सुद्धा. व दुसरा घेतलेला आहे तो हा पडदा घेतलेला आहे. अ आकृतीमध्ये पडदा जो आहे तो अगदी सरळ ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे समजा हा 90 अंशाचा कोन करत असेल आणि इथे जो पडदा आहे तो असा तिरपा ठेवण्यात आलेला आहे, हा 120 अंशाचा कोन करत असेल. तर यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, ते आपण बघूयात. तर इथे पुढे प्रश्न काही दिलेले आहेत बघा. काय म्हणतात प्रश्न? प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? तर आपण पाहू शकताय की ब आकृतीमध्ये प्रकाश झोताने काय केलेली आहे, जास्त जागा व्यापलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. कोणत्या कागदावर ती कमी आहे? अ या कागदावरती प्रकाश झोताने व्यापलेली जी जागा आहे ती कशी आहे, कमी आहे. आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा. आता इथे जो हा कोन दिलेला आहे हा 90 अंशाचा कोन आहे आणि इथे जो आपण आहे तो 120 अंशाचा कोन घेतलेला आहे इथे सांगितल्याप्रमाणे. तर इथला हा आपल्याला कोन काय करायचा आहे, वाढवून घ्यायचा आहे. तर इथे समजा आपण हा 120 अंशाचा जो कोन आहे, म्हणजे हे जे तिरपस बाजू आहे ती आपण काय करूयात, आणखीन तिरपी करूयात. म्हणजे समजा 150 अंशाचा जर आपण कोन केला आणि इथे काय केला, 90 अंशाचा जो होता त्याला आपण काय केलं, 70 अंशाचाच कोन केला. किती केला? 70 अंशाचा कोन केला. तर आपल्याला काय लक्षात येईल की प्रकाश झोत काय झालेले आहेत, इथे पाहू शकता आपण की ज्यावेळेस 90 अंशाचा कोन होता त्यावेळेस प्रकाश झोत काय झालेले आहेत, असे अगदी सरळ गेलेले आहेत. व इथे काय झालेले आहेत, इथे सुद्धा सरळ गेलेले आहेत, पण त्यांनी काय केलेले आहे, जागा जास्त व्यापलेली आहे. त्याप्रमाणे 150 अंश म्हणजे इथे जर आपण कोन वाढवले तर इथे काय होईल, प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त असेल. व इथे जर कोन काय केले, कमी केले, तर प्रकाश झोताने व्यापलेली जागा कशी असेल, कमी असेल. ठीक आहे मित्रांनो. प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल? आपण पाहू शकतो. आताच आपण पाहिलं की प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा सहसंबंध एक प्रकारे अशा प्रकारे लक्षात येतो की जेवढा कोन जास्त असेल तेवढं प्रकाश झोतावरती प्रकाश किरणांनी व्यापलेली जागा कशी असेल, जास्त असेल. पुढे बघूयात भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. म्हणजे सूर्यापासून येणारे जे किरण आहेत ते कसे आहेत, ते सरळच आहेत, परंतु पृथ्वीवरती सर्वत्र ते लंबरूप म्हणजे सरळच पडत नाही. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. ठीक आहे मित्रांनो. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. या आकृतीमध्ये आपण बघू शकतो की हे किरण कसे पडलेले आहेत, लंबरूप पडलेले आहेत, परंतु हे जे प्रकाश किरण आहेत ते कसे आहेत, प्रखर आहेत व त्यांनी जास्त जागा व्यापली. त्यामुळे उष्णता सुद्धा कशी आहे, जास्तच आहे. इथे काय आहे, या आकृतीमध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो की जागा कशी व्यापलेली आहे, जास्त व्यापलेली आहे. त्यामुळे उष्णता कशी आहे, उष्णता कमी आहे. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा कमी तापते. आता या बाबतीत आपण समजून घेऊयात की कोणताही पृष्ठभाग असू दे, ज्यावेळेस सूर्याचे किरण ह्या पृष्ठभागावरती येऊन पडतात त्यावेळेस तेथील जमीन काय होते, तापते.
व तापल्यामुळे जमीन तापली की जमिनीच्या वरती जे काही हवा आहे, जमिनीच्या वरती जी काही हवा आहे ती सुद्धा काय होत जाते, तापत जाते. कारण की जेवढी उष्णता जमीन शोषून घेते तेवढीच ती उष्णता काय होत असते, ही रिफ्लेक्ट सुद्धा होत असते, परावर्तित सुद्धा केली जात असते. त्यामुळे त्या जमिनीच्या जवळ असणारी जी हवा आहे ती सुद्धा काय होत असते, गरम होत असते. ठीक आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात आली. पुढे बघा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, करून पहा. ठीक आहे, काय म्हणतात, आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत. सूर्यकिरण कसे पडत आहेत, लंबरूप म्हणजे सरळ पडत आहेत. तर ब या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी, तर क या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहेत. म्हणजे सूर्य या स्रोतापासून येणारे किरण हे कसे आहेत, इथे अगदी सरळ आहेत. इथे कसे पडत आहेत, इथे हे तिरपे पडत आहेत. व इथे कसे पडत आहेत, हे अतितिरपे पडत आहेत. कसे पडत आहेत, अतितिरपे पडत आहेत. पुढे काही प्रश्न दिलेले तिथे सुद्धा, ते प्रश्न आपण बघूयात. काय सांगतात प्रश्न, मोजपट्टीचा वापर करून पृथ्वी पृष्ठावरील अ, ब व क प्रदेशातील प्रकाशित भागांची रुंदी मोजा. हे जे प्रकाशित भाग आहेत ना, यांची रुंदी मोजायची आहे. समजा एक खालची रुंदी किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. ब ची रुंदी आहे 2 सेंटीमीटर, तर क ची आहे 3 सेंटीमीटर, असे आपण समजले आहे. पुढे आपण पाहू शकतो, पुढचा प्रश्न काय सांगतोय, आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा. हे जी किरणं आहेत या किरणांची जाडी कशी आहे, ही तर समानच आहे. ठीक आहे, आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल. तर इथे पाहू, तर आपण इथे या आकृतीवरून लक्षात घेऊ शकतो. या आकृतीत आपल्याला काय दिसतंय की सूर्यकिरण ज्यावेळेस एकाच ठिकाणी काय होतात, जास्त प्रमाणात पडतात, त्यावेळेस काय होते, तिथे उष्णता व प्रकाश कसे असते, प्रखर असते. त्यावरूनच आपण सांगू शकतो या खालच्या आकृतीमध्ये की हा जो प्रश्न आहे की कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल. तर उत्तर तर तुम्हाला माहितीच आहे. तर हा जो भाग आहे ओ या भागाजवळ काय असेल, जास्त प्रमाणात काय असेल, तापमान असेल. पुढे काय सांगितलेलं आहे, कोणत्या वृत्तापाशी तापमान मध्यम असेल व कोणत्या भागात ते खूप कमी असेल, वर्गात चर्चा करा व उत्तरे लिहा. तर आपण सांगू शकतो की तापमान जे आहे ते ब या ठिकाणी मध्यम असेल. कसे असेल, मध्यम. व तुम्ही म्हणसाल हे कशावरून, तर यासाठी आपल्याला ही आकृती, ही जी वरची आकृती ना, इथे आपल्याला लक्षात येईल की प्रकाशाचे किरण एकाच ठिकाणी एकवटलेले आहेत. तर या ठिकाणी प्रकाशाचे किरण काय झालेले आहेत, अगदी जास्त प्रमाणात पसरले गेलेले आहेत. यावरून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कळत आहे मित्रांनो. पुढे बघा, भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. इथे पाहू शकताय, इथे कशी आहेत ही किरणे, हे समांतर आहेत एकमेकाला. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. हे आपण पाहिलेलं आहे. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. सूर्यापासून काय होते, पृथ्वीला मिळणारे जे वितरण आहे ते कसे होते, असमान होते. म्हणजे काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात विभाजन करता येते. इथे आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की इथे कसं आहे तापमान, हे एवढ्या पट्ट्यामध्ये बघू शकतो आपण. तापमान कसे आहे, उष्ण कटिबंधीय आहे. तर वरच्या भागामध्ये कसे आहे, हा जो भाग आहे या भागामध्ये कसा आहे, समशीतोष्ण आहे. कसा आहे, या भागामध्ये समशीतोष्ण आहे. इथे सुद्धा समशीतोष्ण आहे बघा. ठीक आहे, आणि राहिलेला जो भाग आहे तो कुठला, हा भाग आणि हा भाग, इथे कसा आहे, शीतकटिबंधीय प्रदेश आहे. पुढे आपल्याला काय बघायचं आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटक ही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. आता अक्षांश आणि रेखांश हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी काय करतो, इथे तुम्हाला ही लिंक देतो वरच्या बाजूला,
तिथे तुम्ही ती लिंक काय करा, ती पहा व त्या लिंकमधून तुम्हाला अक्षांश व रेखांश या व्हिडिओमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल मित्रांनो. तर कोणकोणते घटक आहेत ते? समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकामुळे सुद्धा तापमानामध्ये काय होते किंवा हवामानामध्ये विविधता आढळून येते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. ठीक आहे मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील. तर इथे आपण पाहू शकतो की हे 0° पासून ते 23° उत्तर व 23° दक्षिण या भागात सूर्यकिरण हे कसे पडतात? लंबरूप पडतात. कसे पडतात? लंबरूप पडत असतील. 23°30' ते 66°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील. तर या पट्ट्यात जे सूर्यकिरण आहे ते कसे पडणार आहेत बघा मित्रांनो. कसे पडतील? तिरपे पडतील. तिरपे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण या भागात सूर्यकिरण कसे पडत असतील. तर इथे जे आहे सूर्यकिरण हे कसे पडत असतील? अतितिरपे पडत असतील बघा मित्रांनो. कसे? अतितिरपे पडत असतील. जरा डोके चालवा. काय म्हणताय जरा डोके चालवामध्ये? एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो, हे विधान खरे की खोटे? तर आता वरील माहितीवरून तुम्हीच सांगू शकता मला की रेखावृत्तीय विस्तार अधिक महत्वाचे आहे की अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी आहे. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये करा मित्रांनो. पुढे बघूयात. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते, हे समजण्यासाठी आपण एक कृती करूयात. ठीक आहे, इथे तुम्हाला एक कृती सांगितलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला 2 प्लेट घ्यायचे आहेत व 2 प्लेटमध्ये तुम्हाला काय घ्यायचे आहे? पाणी घ्यायचे आहे व त्यापैकी एक जी प्लेट आहे ती काय करायची? घरामध्ये ठेवायची, म्हणजे इनडोअर ठेवायची आहे. व दुसरी जी प्लेट आहे ती आपल्याला कुठे ठेवायची आहे? आउटडोअर ठेवायची आहे. यावरून आपल्याला इथे काही प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आलेली आहे किंवा एक कृती आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. ते बघा काय कशी कृती आहे ती. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही कृती केलेली आहे त्यावेळेस एक प्लेट आपण कुठे ठेवली? इनडोअर ठेवली. तर एक प्लेट आपण कुठे ठेवलेली आहे? आउटडोअर ठेवलेली आहे. तर ही दोन्ही ऍक्टिव्हिटी आपण कधी सुरुवात केली? सूर्योदयाच्या वेळेस. तर दुपारच्या वेळेस काय करायचं आहे? आपल्याला अनवाणी ह्या प्लेटमधील पाणी चेक करायचे आहे. ठीक आहे, हीच कृती घराबाहेर जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा. सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून पहा. म्हणजे जी कृती तुम्ही दुपारी केली तीच कृती तुम्हाला कधी करायची आहे? सायंकाळी 7 वाजता करायची आहे मित्रांनो. व ती निरीक्षणे कुठे नोंदवायची आहेत? वहीमध्ये नोंदवायची आहे. आपली जी भूगोलाची वही आहे त्यामध्ये ही निरीक्षणे नोंदवायची आहे. त्यावरून तुमच्या काय लक्षात येते ते आपण बघूयात. इथे तुम्ही बघू शकता भौगोलिक स्पष्टीकरण काय दिलेलं आहे. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस तुमच्या काय लक्षात आलेले आहे की जमीन काय झालेली आहे? लवकर थंड झालेली आहे आणि पाणी अजून काय आहे? गरम आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. म्हणजेच आपण काय लक्षात घेतले की जमीन लवकर तापते व लवकर थंड होते. आणि आपण वरी तर लक्षात घेतलेलं आहे जमीन तापली की जमिनीच्या आजूबाजूला असणारी जी हवा आहे ती सुद्धा काय होत असते? गरम होत असते. त्यावरून आपण लक्षात घेतलं की जमीन लवकर तापते व लवकर थंड होते. पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कसे असते? कमी असते, तर रात्री जास्त असते. म्हणजेच खंडांतर्गत भागामध्ये समुद्र किनारा म्हणजे जिथे समुद्र आहे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश. खंडांतर्गत प्रदेश म्हणजे समुद्रापेक्षा उंचावरतीचा प्रदेश, खंडांतर्गत भाग त्याला म्हणतात.
खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. आता इथे मुंबई आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणाचा आपण अभ्यास करूयात. आता मुंबई जी आहे, मुंबईच्या आजूबाजूला काय आहे? समुद्र किनारा आहे मित्रांनो. तर महाबळेश्वरच्या आजूबाजूला समुद्र किनारा आहे का? नाही. त्यामुळे ह्या दोन्हीपैकी आपण लक्षात घेऊ शकतो की समुद्र किनारी भागामध्ये दिवसाचे तापमान आहे ती कशी आहे? इथे सांगितले बघा, समुद्र किनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कसे कमी आहे. म्हणजे दिवसा मुंबईमध्ये तापमान कसे आहे? कमी आहे व महाबळेश्वरमध्ये तापमान कसे आहे? इथे जास्त आहे. म्हणजे इथे आपल्याला तापमान कसे लागेल? गरम. व इथे तापमान कसे लागेल आपल्याला? थोडेसे थंड. मी थंड म्हणत नाही पूर्ण, थोडे थंड पण आणि थोडे गरम अशी परिस्थिती आपल्या लक्षात येईल. व रात्रीच्या वेळेस जे आहे ती परिस्थिती कशी असेल? आता इथे मुंबईला समुद्र आहे परंतु महाबळेश्वरला समुद्र आहे का? नाही. त्यामुळे मुंबईमध्ये रात्री जे आहे तापमान ते काय होईल? वाढेल. तापमान काय होईल? वाढेल. थोडा उकाडा जाणवेल. तर महाबळेश्वरमध्ये तापमान काय होईल? कमी होईल. महाबळेश्वरमध्ये रात्री काय होईल? थंडी आपल्याला जाणवेल. ही गोष्ट आली मित्रांनो लक्षात. तर बघा मग पुढे काय म्हणताय? पुढे काय सांगण्यात आलेलं आहे? समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते. त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. आता समुद्र म्हटल्यावर तिथे पाणी गरम होणार आहे आणि पाण्याची वाफ होणार आहे व ती पाण्याची वाफ काय करते? त्या पाण्याच्या वाफेमध्ये वाफ काय होते? हवेत मिसळते. त्यामुळे ती तापमान काय करू शकते? म्हणजे उष्णता ती वाफ काय करू शकते? साठवून ठेवू शकते. त्यामुळे तिथले हवामान कसे आहे? आर्द्र व उबदार आहे. या उलट खंडांतर्गत भागात बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. म्हणजे महाबळेश्वर सारख्या ठिकाणामध्ये तिथे काय होते? पाण्याची वाफ कशी असते? अगदी कमी असते. त्यामुळे तेथील उष्णता ती हवा जास्त प्रमाणात साठवून ठेवत नाही. त्यामुळे खंडांतर्गत भागात हवा कशी असते? कोरडी असते मित्रांनो. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या, बघा ही गोष्ट महत्वाची आहे, दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. म्हणजेच काय की समजा आपण इथे उदाहरण घेऊयात की महाबळेश्वरचे तापमान दिवसा हे 27 डिग्री सेल्सिअस होते आणि रात्री ते किती झाले? 12 डिग्री सेल्सिअस झाले. तर या दोघांमधील जो फरक आहे त्याला काय म्हणतात? तापमान कक्षा म्हणतात. तापमान कक्षा. आता सगळ्या ठिकाणी तापमान कक्षा ही समान असते का? तर नाही. ती खंडांतर्गत भागात वेगळी असते, समुद्रकिनारी भागात वेगळी असते व इतरही काही घटक त्यावरती काय असतात? परिणाम करत असतात. पुढे बघूयात. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. का आहे असे? कारण की मुंबई ही समुद्रकिनारी भागात आहे तर नागपूर हे कुठे आहे? खंडांतर्गत भागात आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते. म्हणजे तिथे काय? आता तर बघितले आपण की दिवसा तापमान कसं आहे? समुद्रकिनारी भागामध्ये कमी आहे व रात्री कशी आहे? जास्त आहे. जास्त म्हणजे असं काय खूप उष्णता आपल्याला रात्री जाणवणार नाही. म्हणजे समजा दिवसा तिथे तापमान किती असेल? समजा 27 डिग्री सेल्सिअस असेल. ठीक आहे. तर रात्रीच्या वेळेस ती किती झालेली असेल? जास्तीत जास्त 31 डिग्री वगैरे झालेले असेल. त्यामुळे तेथील तापमान कक्षा आपल्याला जास्त दिसून येत नाही. पुढे आपण बघूयात. इथे काय म्हणलेलं आहे? नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालील प्रमाणे घडत असते. बघा काय होते ते बघूयात आपण. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात. म्हणजे समजा हे जमीन आहे, ही जमीन काय होते? जमिनीवरती सूर्यकिरण पडतात, अगोदर जमीन तापते. जमिनीची जवळ असणारी हवा मग काय होते? नंतर तापते. मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. पाण्याच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो.
म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसे जसे वर जावे तसे तसे हवेच्या तापमानात घट होत जाते. आता ह्याचं एक सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा समुद्रकिनारी भागाजवळ जर एखादा मुलगा जर उभारलेला असेल, आता हा जर समुद्रकिनारा असेल व तो तिथे उभारलेला असेल, आणि एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती सुद्धा एक मुलगा उभारलेला असेल, तर समुद्रकिनारी जो मुलगा आहे त्याला काय जाणवेल रे? हवेचा थर तिथे काय असेल? जास्त तापलेला जाणवून येईल, कारण की तो जमीन आणि पाण्याच्या अगदी जवळ आहे. परंतु खंडांतर्गत भाग कसा आहे? इथे जमीन काय होईल? इथे पाण्याचा प्रभाव आहे का? जास्त प्रमाणात नाही. इथे काय आहे? फक्त जमिनीचा प्रभाव आहे. त्यामुळे इथली जी हवा जी तापलेली आहे समुद्रकिनारी, ती काय होईल? ती वरी जाईपर्यंत, जोपर्यंत ती वरी जाईल तोपर्यंत ती कशी होत जाईल? खाली गरम होती, ती हळूहळू हळूहळू काय होत जाईल? थंड होत जाईल. म्हणून तर आपण लक्षात घेऊ शकतो की मुंबईमध्ये तापमान कसे असते? गरम असते. तर महाबळेश्वरमध्ये कशी असते? तापमान थंड असते. ही गोष्ट खूप महत्वाची आहे मित्रांनो, तुम्ही चांगलीच लक्षात ठेवा. पुढे बघूयात. माहित आहे का तुम्हाला हरितगृह वायूचे परिणाम? वातावरणातील काही वायू जसे आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये साठवून ठेवू शकतात. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते. म्हणजे ज्यावेळेस जमीन तापते, जमीन तापली की जी हवावर उष्णता काय करत होते, ती वातावरणातील त्या वाफेच्या कणामध्ये साठवली जाते. तसेच आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा जे काही घटक आहेत त्यामध्ये सुद्धा ते शोषून घेतले जातात. त्यामुळे ते उष्णता जास्त वर जाऊ शकत नाही, ती काय होते? खालच्याच बाजूला अडकून राहते. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते आहे. याचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते आहे. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. पहा बरे जमते का? मुंबई, नागपूर व श्रीनगर शहरांची दैनंदिन तापमान कक्षा शोधा व स्तंभालेख तयार करा. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची मित्रांनो. पुढे बघा, करून पहा काय सांगितलेलं आहे. आता इथे 3 मुलं बघा गॅसच्या शेजारी उभारलेली दिसून येत आहेत आपल्याला. इथे काय करायचं आपल्याला? एका गॅसवरती पाण्याचे भांडे घेऊन त्यामध्ये बटणे टाकायचे आहेत. ती बटणे तुम्हाला काही वेळानंतर ज्यावेळेस पाणी गरम होईल त्यावेळेस ती बटणे खालीवरी फिरताना, तुम्हाला ऊर्ध्वगामी फिरताना दिसून येतील. तर हे का घडते हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. आता ही ऊर्ध्वगामी परिस्थिती जी आहे ती कशामुळे तयार झाली? कारण की ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो त्यावेळेस खालची जी गरम पाणी आहे त्याची घनता काय होते? कमी होते. व गरम पाणी कुठे जाते? वरच्या बाजूला जाते. व वरचे जे थंड पाणी आहे ते कुठे येते? खालच्या बाजूला येते. त्यामुळे आपल्याला इथे हे ऊर्ध्वगामी परिस्थिती दिसून येते. म्हणजेच लक्षात आलं मित्रांनो की ज्यावेळेस आपण पाणी तापवतो त्यावेळेस ते गरम पाणी काय होते? वजनाला हलके होते, म्हणून ते काय होते? वरच्या बाजूला ते निघून जाते. व वरचे जे थंड पाणी आहे जे की वजनाला जास्त आहे ते कुठे येते? भांड्याच्या खालच्या बाजूला येत असते. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. पुढे बघा, तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. जी परिस्थिती आपण इथे भांड्या बाबतीत जी पाहिली तीच परिस्थिती महासागरामध्ये सुद्धा घडत असते मित्रांनो. तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. आकृती 5.6 मध्ये हे आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, बघा इथे दिसत आहे आपल्याला की काय दिसतं इथे? इथे विषुववृत्त, ध्रुवीय भागाकडे, ध्रुवीय प्रदेशाकडे सुद्धा ती ऍक्टिव्हिटी म्हणजे ते किरण म्हणजे ती हवा आपल्याला जाताना दिसून येत आहे किंवा ते प्रवाह आपल्याला जाताना दिसून येत आहे. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते.
म्हणजे समजा की आपण फ्रीजचा दरवाजा जर उघडला तर त्याच्या आजूबाजूची असणारी जी गरम हवा आहे ती कशी होईल मित्रांनो, ती थंड होईल. म्हणजे उष्ण हवेला शीत हवा काय करेल, थंड करेल. आणि त्याच्याच अपोजिट जर आपण ऍक्टिव्हिटी दुसरी केली की गॅसच्या जवळ ज्यावेळेस आपण बर्फाचा गोळा घेऊन जाऊ त्यावेळेस ते बर्फाचा गोळा काय होईल, गॅस कडून येणारी जी उष्णता आहे ती शोषून घेईल व शीत कटिबंध काय होईल, उष्ण कटिबंध मध्ये त्याचे तापमान बदल तिथे घडून येईल. ज्यावेळेस ही सर्व ऍक्टिव्हिटी होते त्यावेळेस तेथील किनारपट्टीचे तापमान काय होत जाते, वाढते. म्हणजेच उष्ण ठिकाण हे शीत होते व शीत ठिकाण हे उष्ण होत असते. त्या बाबतीत आपण खाली आणखीन माहिती घेऊयात. ही आकृती बघून घ्या. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत शीत प्रवाह, उष्ण प्रवाह. वरील नकाशाचे निरीक्षण करा. कोणकोणत्या किनारपट्ट्यांच्या भागात तापमानात फरक पडेल, अशा किनारपट्ट्यांची नावे सांगा. किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल. म्हणजे वरील नकाशाचे निरीक्षण करा. कोणकोणत्या किनारपट्ट्यांच्या भागात तापमानात फरक पडेल. म्हणजे बघा इथे पाहू शकता तुम्ही की इथून हे शीत प्रवाह जात आहे, इकडे हे उष्ण प्रवाह जात आहेत. इथे सुद्धा बघा दक्षिण अमेरिकेमध्ये शीत प्रवाह जात आहेत, उत्तर अमेरिकेमध्ये हे कसे आहेत, उष्ण प्रवाह जात आहेत. या किनारपट्ट्यांच्या भागामध्ये काय होईल, तापमानामध्ये फरक पडून येईल. माहित आहे का तुम्हाला, उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक म्हणजे काय, प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणात येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहाच्या नकाशामध्ये 5.6 असे प्रदेश शोधा. त्यांची नावे नकाशा संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या. ठीक आहे, तर इथे बघूयात आपण, इथे कोणता असा प्रदेश आहे की जिथे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र आलेले दिसून येतील. बघा इथे बघा, हे शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र आलेले आपल्याला दिसून येत आहेत. कुठला हा हिंदी महासागरचा भाग आहे. तसेच इकडे सुद्धा आहे बघा, हे इथे या ठिकाणी हा मधला जो भाग आहे इकडे सुद्धा दिसून येत आहे. म्हणजे इथे प्लवंक वाढीसाठी शक्यता जास्त आहे मित्रांनो. पुढे बघूयात आपण, भूगोल दालन. नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यापैकी समरेषा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्य असलेली ठिकाणे नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात. उंची, तापमान त्यालाच म्हणतात समताप रेषा. उंची समान असेल तर समोच्च रेषा, वायुदाब समान असेल तर समदाब रेषा, पर्जन्य समान असेल तर समपर्जन्य, पर्जन्य म्हणजे पाऊस, इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, इथे काय सांगितलेलं आहे, इथे काय सांगितलंय, पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. नकाशाचे वाचन करा. हा नकाशा समताप रेषेच्या आधारे तयार केलेला आहे. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. म्हणजे समताप रेषा सांगितलेल्या आहेत. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्ताला समांतर असतात. तिथे पाहू शकतो आपण, हे जे आहे हे समजा हे अक्षवृत्त गेलेलं आहे तर ह्याला हे कशा आहेत, हे सगळे रेषा समांतर आहेत मित्रांनो. नकाशातील 25 अंश सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुववृत्तालगतचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडांतर्गत जास्त तर महासागरीय भागातून कमी दिसतो. बघा 25 अंशाची ही जी रेषा आहे ती अशी ही व्यापलेली रेषा आहे. ही रेषा तुम्ही काय करायची, लक्षात घ्यायची. 25 अंश सेल्सिअसची रेषा आहे. ही काय आहे, जास्त प्रमाणात खंडांतर्गत प्रदेशातच काय आहे गेलेली आहे व महासागरीय भागामधून कमी गेलेली आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागावरून ही समताप रेषा जाताना दिसते. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. म्हणजे खूपच थोडा भाग आहे इकडचा पॅसिफिक महासागराचा हा भाग, इथेच थोडाफार भाग आपल्याला दिसून येतो की जो जिथे तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा थोडं जास्त आहे. आता पुढे बघूयात, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे.
नकाशात 0 अंश मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. कुठं आहेत? इथे एक आहे, ही एक गेलेली आहे. कुठे ती? उत्तर ध्रुवामध्ये आहे. व इथे एक आहे. कुठे आहे ही आहे दक्षिण ध्रुवामध्ये. यातील दक्षिण गोलार्धातील 0 अंश सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ. बघा ही दक्षिण गोलार्धातील कशी आहे? बरीचशी सरळ. तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. दिसते का वक्रता? चांगल्या प्रकारेच वक्रता दिसून येत आहे मित्रांनो. तर आता पुढील भाग काय म्हणतोय? पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा काय आहे? बरीचशी सरळ आहे. कुठे आहे? इथे तुम्ही पाहू शकता. बघा ही 0 अंशाची जी रेषा आहे ही इथून कशी आहे? ही सरळ आहे, सरळ. ओके, इकडे पण कशी आहे? ही सरळ रेषा तुम्हाला दिसून येते. उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्यावर ती काहीशी उत्तरेकडे वळते. बघा उत्तर अमेरिका खंड जो आहे तो इथे आहे. उत्तर अमेरिका खंडाकडे आल्यानंतर ती वरी गेली. बघा इथे अशी थोडी वरी गेलेली आपल्याला दिसून आली. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरावर ती ईशान्येकडे वळते. तर अटलांटिक महासागरामध्ये ती काय होते? थोडी ईशान्येकडे वळताना आपल्याला इथे दिसत आहे. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह, उष्ण तापमान असल्याने सर्व तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. बघा कुठे वळलेल्या दिसतात आपल्याला? ईशान्येकडे वळलेल्या दिसत आहेत. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं बघा. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. बघा बऱ्याचशा रेषा हे कसे जाताना दिसत आहेत? सरळ जाताना दिसत आहेत. कुठे? पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. बघा दक्षिण गोलार्धामध्ये ह्या ज्या रेषा गेलेल्या आहेत त्या कशा आहेत? त्या अगदी समांतर आहेत. आणि यांचे जे मकर वृत्तापासून म्हणजे हे जे इथे आहे दक्षिण ध्रुव आणि इथे कुठेतरी काय आहे? हे मकर वृत्त आहे. सॉरी 23 अंशावरती ना. इथून हे मकर वृत्त आहे. यांच्या दरम्यान हे इथे जे आहे डिस्टन्स कसं आहे? सिमिलर आहे मित्रांनो. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागात तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येतो. इथे बघा दक्षिण ध्रुवामध्ये आपल्याला काय आहे? इथे जमिनीचा भाग कसा दिसतोय? कमी दिसतोय. हा एवढाच भाग आहे. इथेच थोडाच भाग आहे. नाहीतर मॅक्झिमम भाग हा कशाचा आहे? हा पाण्याने व्यापलेला आहे मित्रांनो. पुढे काय म्हणत आहेत? उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात. इथे आपण चांगल्या प्रकारे पाहू शकतो की उत्तर ध्रुवामध्ये काय आहे? जमिनीचा भाग जास्त आहे. त्यामुळे ह्या रेषा कशा झालेल्या आहेत? वक्र झालेल्या आहेत. का? कारण की इथे जमिनीसोबत पाण्याचा सुद्धा परिणाम त्या रेषांवरती दिसून येत आहे. त्यामुळे त्या रेषा वक्र वगैरे झालेल्या दिसून येत आहेत मित्रांनो. सांगा पाहू. आता ही आकृती 5.8 बघा. या 5.8 या आकृतीवरून आपल्याला काय करायचे? प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? तर तापमापकाची नळी ही एका आधारपट्टीवर लावलेली आहे. तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? तापमापकाच्या नळीतील द्रव्य हे पारा किंवा अल्कोहोल असावे. आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात? आधारपट्टीवरील आकडे तापमान दर्शवतात. तापमान कोणकोणत्या एककात मोजतात? तापमान हे 0 अंश सेल्सिअस किंवा 0 अंश फॅरनहाइट, तापमान हे अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककामध्ये मोजतात. हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल? म्हणजे इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे 0 अंश, हे अंश सेल्सिअस आहे आणि अंश फॅरनहाइट आहे. इकडे जे आहे ते किती तापमान? हे समजा आपण
37 डिग्री सेल्सिअस आहे. तर हे 37 डिग्री सेल्सिअस हे तापमान आपल्याला कधी जाणवेल? जास्त करून उन्हाळ्यामध्ये जाणवून येईल. तापमापक म्हणजे काय बघा. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू किती बघा, -39 सेल्सिअस एवढा आहे. तर अल्कोहोल गोठणबिंदू -130 एवढा आहे. हे आकडे लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. अल्कोहोल गोठणबिंदू -130 आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील -30 पासून ते +55 पर्यंतचा फरक या द्रव्याच्या साह्याने सहज पाहता येतो. तापमान अंश किंवा अंश फेरनहाइट या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार 0° किंवा 0 फेरनहाइट असे मानतात. तापमापकाच्या साह्याने तापमानातील फरकाची कमाल किंवा किमान दैनंदिन नोंदणी आपल्याला ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात. बघा, लक्षात ठेवा, हवेचे तापमान हे सेल्सिअस या एककामध्ये मोजतात. तर फेरनहाइट मध्ये कशाचे मोजमाप होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जरा विचार करा, ठीक आहे. त्या अगोदर जरा डोके चालूयात, मग विचार करूयात. सोबत दिलेल्या स्थळांना कोणत्या ऋतूत भेट देणे योग्य ठरेल व का? गोवा, चिखलदरा, चेन्नई, दार्जिलिंग, वेरूळ, आग्रा. तर गोवा आणि चेन्नई या ठिकाणी काय आहे? समुद्रकिनारा आहे. तर या प्रदेशामध्ये आपण हिवाळ्यामध्ये गेलं तर खूप आनंद येईल. त्यानंतर दार्जिलिंग आणि चिखलदरा इथे सुद्धा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गेलो तर तिथे सुद्धा खूप आनंद येईल. वेरूळ, आग्रा हे खंडांतर्गत भागात आहेत. त्यामुळे या भागामध्ये आपण कोणत्याही ऋतूमध्ये गेलो तरी आपल्याला आनंदच येणार आहे. जरा विचार करा, तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालेल का? चालणार नाही, कारण की पाण्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे आणि जो मेल्टिंग पॉईंट आहे तो आपल्याला माहितीच आहे. मेल्टिंग पॉईंट आहे किती? 0° व बॉइलिंग पॉईंट आहे किती? 100°. त्यापुढे जर इतके कमी गोठणांक बिंदू आणि द्रवणांक बिंदू असतील तर आपल्याला काय होईल? तिथे आपल्याला योग्य ते मापन करता येणार नाही. जिल्हा मुख्य ठिकाणच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते? जिल्हा मुख्य ठिकाणच्या तापमानाची नोंद त्या प्रत्यक्ष विभागामध्ये ठेवली जाते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? प्लीज आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ पूर्ण पाहत चला. थँक्यू.